नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डी.एस. कांबळे. विपणनाची तत्वे या विषयामध्ये आज आपल्याला विपणन संकल्पना पाहायची आहे. विपणन हे कार्य असून त्याच्या संकल्पना वेगवेगळ्या तत्वज्ञानावर अवलंबून आहेत आणि विपणनाच्या संकल्पनेची व्याप्ती सुद्धा दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. मानवी जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात विपणनाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समावेश झालेला आहे. आता संकल्पना यामध्ये पारंपरिक संकल्पना आहे, उत्पादन संकल्पना आहे, उपयोगिता निर्मिती संकल्पना आहे, राहणीमान प्रदान संकल्पना आणि आधुनिक संकल्पना आहे. प्रथम आपण पारंपरिक संकल्पना म्हणजे काय ते पाहूया. या संकल्पनेत वस्तू व सेवांना अधिक महत्त्व असते. विपणनाचा उद्देश हा केवळ जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होतो. म्हणजेच ही संकल्पना कशी आहे, नफ्यावर आधारलेली संकल्पना आहे. यात ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी, समाधान याकडे दुर्लक्ष केले जाते व नफ्याकडे अधिक लक्ष दिले जाते. म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे हा याचा प्रमुख हेतू आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती विनिमय संकल्पना. उत्पादकाने पैशाच्या मोबदल्यात ग्राहकांना वस्तू व सेवा पुरवणे असा यामध्ये त्याचा अर्थ अभिप्रेत असतो. ही संकल्पना उत्पादनाशी निगडीत असते. यामध्ये मग वस्तू व सेवांच्या विनिमयाला जास्त महत्त्व दिले जाते. वस्तूंचे उत्पादन झाल्यानंतरच ही विपणन क्रिया सुरू होते व वस्तूची विक्री झाल्यानंतर संपते. म्हणजेच ग्राहकांना वस्तू व सेवा वेळेत पुरवणे हा या विनिमय संकल्पनेचा प्रमुख हेतू आहे. तिसरी संकल्पना आहे ती उत्पादन संकल्पना. या संकल्पनेत उत्पादन हाच विपणनाचा भाग समजला जातो. आपण मोठ्या प्रमाणात व सातत्याने उत्पादन केल्यास त्या उत्पादनाचे विपणन लगेच होईल व आपण केलेले सर्व उत्पादन ग्राहक स्वीकारतील असे या संकल्पनेत गृहीत धरले जाते. म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन करायचं आणि नफा मिळवायचा. मग त्यामध्ये सेवा पुरवणे हा देखील भाग त्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर चौथी संकल्पना आहे ती उपयोगिता निर्मितीची संकल्पना. उपयोगिता म्हणजेच काय, तर वस्तूमध्ये एक असणारी अशा प्रकारची क्षमता की ती ग्राहकाची गरज भागवू शकते. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात, त्यामध्ये प्रत्येकामध्ये उपयोगिता ही लपलेली असते आणि प्रत्येक घटकामध्ये कुठली ना कुठली मानवी गरज पूर्ण करण्याची एक क्षमता त्याकडे किंवा गुणधर्म त्या घटकाकडे असतो. त्यालाच उपयोगिता असे म्हणतात. विपणनामुळे उपयोगिता निर्मिती संकल्पनेत नेमकं काय येतं, तर विपणनामुळे वस्तूमध्ये स्थल, काल व मालकी उपयोगिता निर्माण होत असते. या संकल्पनेत असे गृहीत धरण्यात आलेले आहे. पारंपरिक संकल्पनेची विस्तारित क्रिया म्हणजेच ही संकल्पना होय. उपयोगितेची निर्मिती करणे हे याचे प्रमुख सूत्र असते. त्यामध्ये मग मगाशी सांगितल्याप्रमाणे स्थल, काल व मालकी. स्थल म्हणजे ठिकाण, ठिकाणाची उपयोगिता. त्यानंतर काल म्हणजे वेळेनुसार होणारी संकल्पना उपयोगितेची आणि त्यानंतर मालकी म्हणजे एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे त्या वस्तूची मालकी हस्तांतरित होते, त्याला म्हणायचं मालकी उपयोगिता. त्यानंतरचा भाग जो येतो तो राहणीमान प्रदान संकल्पना. राहणीमान प्रदान संकल्पना यामध्ये समाजाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे हा यामध्ये अपेक्षित असतो. म्हणजे जास्तीत जास्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणे हा यामध्ये अर्थ याचा अभिप्रेत असतो. आणि विपणनाची आधुनिक संकल्पना आपल्याला काय सांगते, तर विपणनाच्या पारंपरिक संकल्पनेत वस्तूवर भर दिला होता. ही संकल्पना उत्पादनाभिमुख होती. मग जास्तीत जास्त नफा मिळवणे हा विक्रेत्यांचा त्यामध्ये प्रमुख हेतू होता. विपणनाच्या जुन्या संकल्पनेत विक्री म्हणजेच विपणन असा विपणनाचा अर्थ होता. परंतु आधुनिक संकल्पनेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ग्राहकांच्या विविध ज्या गरजा असतात त्याचा शोध घेणे, त्यानुसार त्याच्या आवडीनिवडी जाणून घेणे. म्हणजे ग्राहक हा एक प्रकारचा राजा आहे, त्याच्या भोवती संकल्पना फिरत आहे. तर ते पहिल्यांदा काय सांगितलं, तर ग्राहकांच्या गरजांचा शोध घेणे, त्याच्या आवडीनिवडी जाणून घेणे व त्याचनुसार वस्तूचे नियोजन करणे आणि नंतर त्या वस्तूचा विकास करणे आणि शेवटी मग त्याला काय करणे, एक प्रकारची सेवा, त्याला आपण विक्रीनंतरची सेवा, त्याला विक्रोत्तर सेवा असे म्हणतात. ह्या विविध संकल्पनेमध्ये जर आपण पाहिलं तर व्यवसायाचे बदलते स्वरूप, स्पर्धेचे बदलते स्वरूप, उत्पादन तंत्रात झालेले बदल, बदललेली व्यावसायिक परिस्थिती यामुळे विपणनाची आधुनिक संकल्पना ही पारंपरिक संकल्पनेच्या फार वेगळी असं आपल्याला दिसून येतं.
विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये ग्राहकांच्या गरजा जाणून घेणे, त्यांच्या आवडीनिवडी व अपेक्षा समजावून घेणे, त्यांच्या इच्छांचा विचार करून उत्पादनाचा दर्जा ठरवणे, योग्य किमती आकारणे, वस्तूच्या उपभोगापासून ग्राहकांना पूर्ण समाधान प्राप्त होईल याची दक्षता घेणे, त्यानंतर वस्तूच्या विक्रेतर सेवा प्रदान करणे, या सर्व बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष हे विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये दिले जाते. विपणनाची आधुनिक संकल्पना ही ग्राहकाभिमुख आहे, म्हणजेच ती ग्राहकाशी निगडीत, ग्राहक केंद्रित आहे. ग्राहकांना केंद्रबिंदूत मानूनच विपणनाच्या सर्व क्रिया करणे हे आधुनिक विपणनाचे मुख्य सूत्र समजले जाते. त्यामध्ये ग्राहकांना वस्तू वापरापासून सर्व समाधान मिळावे यासाठी त्यांची क्रय शक्ती म्हणजे त्यांची खरेदी शक्ती काय आहे, त्यांची बिलिंग पॉवर काय आहे, त्यानंतर त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा, आवड समजावून घेण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे व त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वस्तूचा विकास करणे यालाच विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये विशेष महत्त्व दिले आहे. या संकल्पनेत ग्राहक हा घटक महत्त्वाचा समजला जातो. आज विपणनाच्या संकल्पनेमध्ये आपण ज्या एकत्रित संकल्पना ज्या पाहिल्या त्यामध्ये प्राथमिक पहिल्यांदा कुठली पाहिली तर पारंपरिक संकल्पना. पारंपरिक संकल्पनेमध्ये कोणता अर्थ अपेक्षित आहे तर फक्त नफा मिळवणे. त्या संकल्पनेमध्ये पारंपरिक संकल्पनेमध्ये ग्राहकांच्या गरजांकडे लक्ष दिलेलं नाही किंवा ग्राहकांना त्यांची आवड निवड काय आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त नफ्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पारंपरिक संकल्पनेमध्ये विनिमय संकल्पना काय सांगते, दुसरी संकल्पना आपण पाहिली ती कोणती होती, विनिमय संकल्पना. विनिमय संकल्पनेमध्ये वस्तूची देवाणघेवाण किंवा पैशाच्या अदलाबदलीत वस्तूची सेवा पुरवणे, यामध्ये अदलाबदल करून वस्तूची मालकी एकाकडून दुसरीकडे हस्तांतरित होते. यामध्ये विनिमय संकल्पना असा त्यामध्ये अर्थ त्यामध्ये आहे. उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये काय सांगितलं तर उत्पादन जास्तीत जास्त करणे. जास्तीत जास्त उत्पादन केल्यावर त्याला ग्राहक निर्माण होतात. ग्राहकांना वस्तू विकून नफा मिळवणे हा यामध्ये अर्थ अपेक्षित असतो. म्हणजे एक प्रकारचा अंदाज आहे याच्यामध्ये. जास्तीत जास्त उत्पादन करा व जास्तीत जास्त नफा मिळवा अशी संकल्पना सांगते. जास्तीत जास्त उत्पादन केल्यानंतर ते उत्पादन हे आपल्याकडूनच त्या उत्पादनाला ग्राहक निर्माण होतील आणि त्या ग्राहक निर्माण झाल्यानंतर त्या वस्तूला एक प्रकारचे ग्राहक तयार होतील आणि ग्राहक तयार झाल्यानंतर वस्तूपासून नफा मिळेल हा यामध्ये अर्थ अपेक्षित आहे. त्यानंतर आपण दुसरी पाचवी संकल्पना कुठली पाहिली पहा तर उपयोगितेच्या निर्मितीची. प्रत्येक घटकामध्ये एक निर्मितीची म्हणजे उपयोगिता असते. त्या उपयोगितेमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. त्याच्यामुळं म्हणजे ठिकाणानुसार निर्माण होणारी उपयोगिता, त्यानुसार वेळेनुसार तयार होणारी उपयोगिता आणि वस्तूच्या मालकीच्या हस्तांतरणाने निर्माण होणारी उपयोगिता असा यामध्ये विविध निर्मितीतून ही विपणनाच्या संकल्पनेचा अर्थ हा यामध्ये अपेक्षित असतो किंवा बदलत असतो. त्यानंतर राहणीमान प्रदान करणे ही संकल्पना पाहिली आपण. राहणीमान प्रदान करणे ही संकल्पनेमध्ये काय सांगितलेलं आहे तर जास्तीत जास्त ग्राहकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजेच काय तर त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढल्यानंतर त्यांच्या गरजा वाढतील. गरजा वाढल्यानंतर वस्तूची निर्मिती जास्त होईल. निर्मिती झाल्यानंतर त्या वस्तू ग्राहकांच्याकडे जातील व त्यातूनच एक प्रकारचा नफा मिळेल असा ह्यामध्ये एक अर्थ अपेक्षित आहे. त्यानंतर विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये काय सांगितलं तर उत्पादनाची संकल्पना, उपयोगिता निर्मितीची संकल्पना, राहणीमान प्रदान करण्याची संकल्पना किंवा पारंपरिक संकल्पना ह्यापेक्षा विपणनाची आधुनिक संकल्पना काय सांगते तर पहिल्यांदा ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष द्या. ग्राहकांचे समाधान शोधा. ग्राहकांचे समाधान दिल्यानंतर एखाद्या ग्राहकाला आपण समाधान दिल्यानंतर तो ग्राहक ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येईल, तुम्हाला शोधत येईल. म्हणजेच काय त्याला समाधान मिळवून देणे. तो समाधान झाला की तो वस्तूच्या आपल्याला जास्तीत जास्त वस्तू विक्रीसाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. एकंदरीत त्याचा दर्जाही उंचावतो. त्यानंतर उत्पादन जास्तीत जास्त जरी निर्मिती केली किंवा त्याच्या विनिमय माध्यमातून असेल किंवा उपयोगितेनुसार असेल या सगळ्या संकल्पनेमध्ये जे ड्रॉबॅक्स होते ते आधुनिक संकल्पनेमध्ये म्हणजे पूर्ण केलेले आहेत. आधुनिक संकल्पनेमध्ये काय सांगितलेलं आहे तर ग्राहकाला समाधान मिळवून द्या आणि मग नफ्याचा विचार करा. नफ्याचं टार्गेट जे आहे ते समाधान मिळवून दिल्यानंतर लगेच पूर्ण होतं. म्हणजे त्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. प्रथम
यामध्ये ग्राहकाचे समाधान शोधून त्याला हव्या तशा वस्तू पुरवा, त्यानंतर त्याला विक्रेत्यानंतरची सेवा असते ती पुरवा, त्यानंतर तुम्हाला नफा हा मिळत जाईल. हा ह्या विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये याचा अर्थ आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण विपणनाची उद्दिष्टे पाहूया. धन्यवाद.